तुकडेबंदी कायद्यात केलेल्या बदलानंतर राज्य सरकारने अखेर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ अडथळा ठरलेला 1 ते 2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा मार्ग आता अधिकृतरित्या खुला झाला आहे। मंगळवारपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून नव्या नियमांनुसार दस्त नोंदणीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणांमुळे राज्यभरातील प्रलंबित व्यवहारांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यपद्धतीनुसार 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या तुकडेबंदीच्या सर्व व्यवहारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे या व्यवहारांना नियमित करण्यासाठी पूर्वी आकारला जाणारा अधिक मूल्य शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 50 लाख अडकलेले जमीन व्यवहार मार्गी लागणार असून नागरिकांची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली आहे। नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सहजिल्हा निबंधकांना दिलेल्या सूचनांनुसार तुकडेबंदीच्या दस्तांची नोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रेत्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे। या प्रतिज्ञापत्रात काही मुद्दे स्पष्ट करावे लागतील। नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले क्षेत्र यापूर्वी कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारे हस्तांतरित केलेले नाही। दस्त नोंदणीसाठी दिलेला 7/12 उतारा आणि संबंधित सर्व कागदपत्रे खरी आणि सत्य आहेत का हे पाहिले जाणार आहे। ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे। आता या राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिक सूचनेनुसार तुकडेबंदी कायदा अनेक क्षेत्रांत लागू राहणार नाही। त्यात महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दी प्राधिकरण व प्रादेशिक आराखड्याच्या हद्दीत येणारी क्षेत्रे निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर अकृषिक वापरासाठी निश्चित केलेली क्षेत्रे येथे लागू होणार नाहीत। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जमीन व्यवहारातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अडकलेली लाखो कागदपत्रे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।